नमस्कार मित्रांनो. आपण पाहतोय विज्ञान तंत्रज्ञान इयत्ता 10वीचं दुसरं पुस्तक, त्याच्यामधला 6वा धडा. धड्याचं नाव आहे प्राण्यांचं वर्गीकरण आणि या टॉपिक मध्ये आपण 3 संघांचा 3 फायलमचा अभ्यास करणार आहे. फायलम मोलुस्का, इकॉनोडर्माटा आणि हेमिकॉर्डेटा. आयोगाने 2023च्या राज्यसेवा प्री मध्ये या टॉपिकवर 2 क्वेश्चन विचारलेले आहे. कोणते ते सुद्धा आपण पाहणार आहोत. चला मग टॉपिकला सुरुवात करू. मित्रांनो, आता ज्या प्राणी संघाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे त्याचं नाव आहे मृदुकाय प्राणी संघ म्हणजेच फायलम मोलुस्का. प्रश्न आणि उत्तराच्या स्वरूपात आपण या संघाचा अभ्यास करणार आहोत. चला मग पाहू पहिला प्रश्न. पहिला प्रश्न या ठिकाणी आहे की प्राण्यांमधला दुसरा सर्वात मोठा असा संघ कोणता? उत्तर आहे फायलम मोलुस्का म्हणजेच मृदुकाय प्राणी संघ. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर शंख आणि शिंपले असणाऱ्या प्राण्यांचा संघ किंवा प्राण्यांचा समूह या प्राण्यांचा अभ्यास आपण या संघामध्ये करणार आहोत. हे प्राणी आपल्याला जमिनीवर सुद्धा सापडणार आणि हेच प्राणी आपल्याला समुद्रात सुद्धा सापडणार. दुसरा या ठिकाणी प्रश्न आहे की प्राण्यांमधला सर्वात मोठा असा संघ कोणता? उत्तर आहे फायलम ऑर्थोपोडा म्हणजे संधिपाद प्राणी संघ. पहिल्या व्हिडिओ लेक्चर मध्ये याबद्दल आपण सगळी माहिती घेतलेली, फक्त उजळली म्हणून हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. मित्रांनो, सायन्स 8वी 9वी 10वी स्टेट बोर्डची सिरीज माझी तयार आहे. एमसीक्यू पीवायक्यू सुद्धा तयार आहे. तुम्हाला पाहायचं असेल तर काहीच नाही, प्लेलिस्ट मध्ये जायचं आणि सायन्सचे लेक्चर सिलेक्ट करायचे. राज्यघटनेपासून कॉमर्स पर्यंत सगळे लेक्चर तुम्हाला भेटणार आहेत. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे की मृदुकाय प्राणी संघातील प्राण्यांच्या शरीर रचनेचे वैशिष्ट्य कोणते? म्हणजे फायलम मोलुस्का या प्राण्यांच्या शरीर रचनेचे वैशिष्ट्य कोणते आपल्याला ते पाहायचंय. यात पहिलं वैशिष्ट्य आहे की या प्राण्यांचे शरीर जे असतं ते त्रिस्तरीय म्हणजे ट्रिप्लोब्लास्टिक असतात. तर ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे काय की या प्राण्यांचा गर्भ जर कापून पाहिला तर या प्राण्यांचं शरीर हे पेशींच्या 3 लेअर पासून 3 स्तरांपासून बनलेलं असतं, म्हणून याला म्हणलं जातं ट्रिप्लोब्लास्टिक. याच्या अगोदरच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये सगळं समजून सांगितलेलं आहे. दुसरं वैशिष्ट्य आहे यांचं शरीर देहगुहायुक्त म्हणजे युसिलिमेट असतं. आता युसिलिमेट म्हणजेच काय की अन्न नलिका आणि त्वचा याच्यामध्ये जी जागा आहे, जी बॉडी कॅव्हिटी आहे, त्यांना सिलोम म्हणायचं. ज्या प्राण्यांमध्ये अशी जागा किंवा बॉडी कॅव्हिटी असती त्याला युसिलिमेट म्हणायचं, ज्यांच्यामध्ये नसती त्यांना असिलोमेट म्हणायचं आणि ज्यांच्यामध्ये ही जागा असती पण फसवी असती त्यांना म्हणायचं स्युडोसिलोमेट. यांची रचना कशी आहे तर देहगुहायुक्त किंवा युसिलिमेट आहे. पुढचं वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर यांची शरीर जे आहे ते अखंडित म्हणजे नॉन सेगमेंटेड असतं. आपल्याला माहिती आहे की गांडोळाच्या शरीराची रचना कशी आहे तर खंडित स्वरूपाचं शरीर गांडोळाचं असतं. यांचं शरीर अगदी याच्या विरुद्ध म्हणजे अखंडित असतं. मग यांचं शरीर असतं कसं? यांचं शरीर असतं मृदू. कॉन्सेप्ट पक्का? मित्रांनो, पुढचा जो प्रश्न आहे तो आहे की मृदुकाय प्राणी संघातील म्हणजे फायलम मोलुस्का मधील प्राण्यांचं शरीर रचनेची सममिती म्हणजे सिमिट्री कोणत्या प्रकारची असते? उत्तर आहे द्विपार्श्व सममिती म्हणजे बायलॅटरल सिमेट्री. या प्राणी संघातील जे काही प्राणी आहे हे विशिष्ट अक्षातून जर का कापले तर जे 2 तुकडे असतात ते एकमेकाला तंतोतंत जुळणारे असतात. इथं आपण पाहू शकतो एका विशिष्ट अक्षातून कापले आणि 2 शिंपले एकमेकाला अगदी तुकडे झाल्यावर एकमेकाला जुळणारे असतात. याला अपवाद फक्त आहे गोगलगाय. गोगलगायला मधोमध कापता येत नाही म्हणून गोगलगाय या संघातील अपवाद असणारा प्राणी आहे. पुढच्या ठिकाणी महत्वाचं की मृदुकाय प्राणी संघातील प्राणी हे जलचर किंवा भूचर असू शकतात. ऑलरेडी आपण हे पाहिले. त्याच्यानंतर हे प्राणी एकलिंगी असतात. कॉन्सेप्ट पक्का? चला मित्रांनो, मग पुढचा प्रश्न आहे की मृदुकाय प्राणी संघातील म्हणजेच फायलम मोलुस्कातील प्राण्यांचे शरीर हे किती भागांपासून तयार झालेलं असतं? उत्तर आहे 3 भागांपासून. पहिला भाग डोके, हे अँटेनावाले जे आहे ते आहे डोकं. दुसरा भाग अंतरंग संहिती, ज्याला आपण विजरल मास सुद्धा म्हणतो. विजरल मास म्हणजे काय? या शंखाच्या आतमध्ये असणारे नाजूक अवयव. आणि तिसरा भाग म्हणजे पाय, हे जे दिसतात हे आहे त्याचे पाय. परत एकदा स्पष्ट करून घेऊ कॉन्सेप्ट. विजरल मास म्हणजे काय? या शंखाच्या आतमध्ये असणारे नाजूक अवयव याला म्हणलं जातं विजरल मास. पुढचा प्रश्न या ठिकाणी आहे की मृदुकाय प्राणी संघातील म्हणजे फायलम मोलुस्का मधील प्राण्यांचे प्रावार म्हणजे मेंटल कशापासून बनलेलं असतं? आता मेंटल काय आहे तर मेंटल म्हणजे हे शंख किंवा शिंपले हे बनलंय कशापासून तर कॅल्शियम कार्बोनेट पासून म्हणजेच CaCO3 पासून. कॉन्सेप्ट पक्का? आता पुढचा जो टॉपिक आहे तो आहे ऐकावे तर नवलच. आता या संघांमध्ये एक जो प्राणी आहे त्यावर हा प्रश्न आधारित आहे की टिंबटिंब हा असमपृष्ठरज्जू प्राण्यांमध्ये सर्वात हुशार प्राणी आहे जो स्वतःचा रंगही बदलू शकतो, चालू शकतो, सरपटू शकतो, धावू पण शकतो. असा प्राणी कोणता? उत्तर आहे ऑक्टोपस. ऑक्टोपस मित्रांनो हा असमपृष्ठरज्जू प्राण्यांमध्ये असणारा सर्वात हुशार प्राणी आहे. कॉन्सेप्ट पक्का?
चला मित्रांनो, आता आपल्याला पाहायचंय या प्राणी संघामधील प्राणी जे पेपरला विचारले जाऊ शकतात. याच्यात पहिला जो आहे त्याला आपण बायवॉल म्हणू शकतो किंवा द्विपुट मराठीत म्हणतो. हे पहा, हा तो प्राणी आहे जो स्वतःला समुद्राच्या मातीमध्ये गाडून घेत असतो. दुसरा आहे ऑक्टोपस, असमपृष्ठरज्जू प्राणी वर्गातील सगळ्यात हुशार प्राणी म्हणून ज्याची ओळख, हा तो ऑक्टोपस. तिसरा आहे जमिनीवर रांगणारी गोगलगाय, थोडा टाइमपास म्हणून चांगला व्हिडिओ घेतलेला आहे या ठिकाणी गंमत म्हणून. आणि या ठिकाणी चौथा आहे ऑयस्टर. ऑयस्टर म्हणजे काय, सिंपल, ज्याच्यामध्ये आपल्याला मोती तयार होतात. हे सगळेचे सगळे शिंपले आणि शंख असणारे प्राणी या प्राणी संघात म्हणजे फायलम मोलस्कामध्ये मोडतात. कॉन्सेप्ट पक्का? चला मित्रांनो, आता वेळ झालेली आहे PYQ ची. फायलम मोलस्कावर राज्यसेवा 2023 प्रीला 2 महत्त्वाचे प्रश्न आलेले आहेत. चला मग ते प्रश्न पाहू. हा पहिला प्रश्न ऍक्च्युली एनसीईआरटी मधून विचारलेला आहे, पण ज्यावेळेस आपण एनसीईआरटी ची सिरीज पाहू त्यावेळेस आपण हा कॉन्सेप्ट सुद्धा पक्का करू. चला मग, जमते का पहा सोडवायला? चला मित्रांनो, आता पुढचा जो संघ आहे त्या संघाचं नाव आहे कंटकचर्मी प्राणी संघ किंवा फायलम इकायनोडर्माटा. आता इकायनो म्हणजे काय, तर काटे, आणि डर म्हणजे काय, त्वचा, म्हणजे त्वचेवर काटे असणाऱ्या प्राण्यांचा संघ म्हणजेच फायलम इकायनोडर्माटा. मग त्याच्यावर आधारित पहिला प्रश्न, की त्वचेवर कॅल्शियम कार्बोनेटचे काटे असणाऱ्या प्राण्यांचा समूह कोणता? उत्तर आहे कंटकचर्मी प्राणी संघ म्हणजे फायलम इकायनोडर्माटा. फक्त समुद्रातच आढळणाऱ्या प्राण्यांचा संघ कोणता? उत्तर आहे कंटकचर्मी प्राणी संघ म्हणजे फायलम इकायनोडर्माटा. याच्या व्यतिरिक्त आणखीनही प्राणी संघ आहे की जे फक्त समुद्रात आढळतात. याचा अभ्यास ऑलरेडी आपण केलेला आहे. तिसरा प्रश्न, की कंटकचर्मी प्राणी संघातील म्हणजे फायलम इकायनोडर्माटा प्राण्यांच्या शरीर रचनेची वैशिष्ट्य कोणती? पहिलं, यांचं शरीर हे त्रिस्तरीय म्हणजे ट्रिप्लोब्लास्टिक असतं. दुसरं, यांच्या शरीरामध्ये देहगोळा असती म्हणजे हे युसिलेमेट असतात. आणि तिसरं महत्वाचं, यांच्या शरीर जे आहे ते अरीय सममिती म्हणजे रॅडियल सिमेट्री दाखवतं. भाकर, गोल भाकर, त्याला बरोबर म्हणजे कुठूनही कापा, जे दोन तुकडे तयार होणार ते सारखे वारखेच होणार आहे. अगदी त्याच प्रकारची रचना यांची असती. या संघामध्ये असणारे प्राणी कुठूनही कापले तरी दोन सारख्या वारख्या भागामध्ये रूपांतरित होतात, म्हणजे मधोमध कापायचे पण. म्हणून यांना काय म्हणायचं, की रॅडियल सिमेट्री दाखवणारे सजीव, उदाहरणार्थ तारा मासा. कॉन्सेप्ट पक्का? मित्रांनो, आता आपल्याला एवढं तर कळलं की या प्राणी संघातील जे काही प्राणी आहे ते रॅडियली सिमेट्रिक असतात किंवा अरीय सममिती दाखवतात. मात्र हे प्राणी त्यांच्या बाल्यावस्थेत म्हणजे अळी अवस्थेमध्ये द्विपार्श्व सममिती दाखवतात म्हणजे बायलॅटरल सिमेट्री दाखवतात. उदाहरण जर द्यायचं झालं तर तारा मासा त्याचं लहानपणी अळीच्या रूपामध्ये असतो आणि अशा वेळेस त्याचं शरीर हे द्विपार्श्व सममिती म्हणजे बायलॅटरल सिमेट्री दाखवत असतं. बायलॅटरल सिमेट्री म्हणजे एका विशिष्ट अक्षातून तुकडे केले तरच दोन सारखे वारखे तुकडे तयार होतात. कॉन्सेप्ट पक्का? आता या प्राणी संघातील प्राण्यांचं पुढचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यातले काही प्राणी हे जन्मभर स्थिर राहतात, एकाच ठिकाणी राहतात, तर काही प्राणी हालचाल करतात. हालचालीसाठी हे विशिष्ट अशा नळयुक्त किंवा नलिकायुक्त पायांचा वापर करत असतात. बरोबर आहे, त्यांना म्हणलं जातं ट्यूबफिट. हे पहा, या ठिकाणी आपण पाहू शकतो हा तारा मासा आहे. हा नळरूपी पायांच्या साहाय्याने चालतो. याचे पाय असे नळ्यांसारखे असतात. याचा वापर फक्त हालचाल करण्यासाठी होतो असं नाही, तर भक्ष्य पकडण्यासाठी सुद्धा होतो. एकदा अॅनिमेटेड व्हिडिओ पाहून घ्या, लक्षात येईल. तारा मासा जमिनीवर चालतोय पहा, त्या ट्यूब फिट म्हणजे नलिका पादाच्या साहाय्याने चालतोय. कॉन्सेप्ट पक्का? आता पुढचा जो सेगमेंट आहे तो सेगमेंट आहे ऐकावते नवलच. आता या संघातील जे प्राणी आहे त्यांची पुनर्निर्मिती म्हणजेच ॲबिलिटी ऑफ रिजनरेशन क्षमता खूपच चांगली असते. उदाहरण द्यायचं झालं तर पहा, तारा मासा स्टारफिश, याची एक भाऊ कापली, एक आर्म कापला तरी परत नवीन आर्म तयार झाला. याला काय म्हणायचं, ॲबिलिटी ऑफ रिजनरेशन. पुढचं वैशिष्ट्य, हे प्राणी एकलिंगी असतात. कॉन्सेप्ट पक्का?
मित्रांनो, आता वेळ झालेली आहे या प्राणी संघांमधील प्राण्यांचे अॅनिमेटेड व्हिडिओ पाहायचे. चला मग पहा. पहिल्यांदा हा आहे स्टारफिश. हे सगळे स्टारफिश आहे. दुसरी जी इमेज आहे ती आहे सी अर्चिनची. तिसरी जी इमेज आहे ती ब्रिटल स्टारची, अगदी स्टारफिश सारखा दिसणारा. आणि चौथी जी आहे ती आहे सी कुकुंबरची. आता पहा, कॉन्सेप्ट एकदम पक्का झाला, कारण की आपण सगळे जे प्राणी आहे ते ऍक्च्युअल मध्ये पाहिलेले आहे. चला आता वेळ झालेली आहे. या टॉपिकवर आयोगाने कसे प्रश्न विचारले ते सोडवायचे. पहा बरं, जमतं का प्रश्न सोडवायला? मित्रांनो, पुढचा जो प्राणी संघ आहे त्याचं नाव आहे अर्ध समपृष्ठरज्जू प्राणी संघ, म्हणजेच फायलम हेमिकॉर्डेटा. हेमी म्हणजे अर्धा आणि कॉर्डेटा म्हणजे पाठीचा कणा किंवा पृष्ठरज्जू. अर्धाच पाठीचा कणा असणाऱ्या प्राण्यांचा संघ, भोळ्या भाषेत सांगायचं झालं तर. आता ह्या वर्गातील जे प्राणी आहे, ह्या प्राण्यांचं शरीर प्रामुख्याने 3 भागात डिवाइड केलेलं असतं. पहिलं असतं प्रोबॉसिस, याला म्हणलं जातं शुंड. आता जो पृष्ठरज्जू असतो, नोटोकॉर्ड असतो, हा कुठं असतो? या ठिकाणीच असतो. बरोबर आहे. आता हे प्राणी काय करतात? प्रामुख्याने समुद्राच्या तळाशी बिळ करून राहत असतात आणि त्याच्यामुळेच या पृष्ठरज्जूचा उपयोग होत असतो. हा पृष्ठरज्जू प्रामुख्याने या शुंडमध्ये किंवा प्रोबोसिस मध्ये असतो, ज्याचा उपयोग समुद्राच्या तळाशी बिळ करण्यासाठी या प्राण्यांना होत असतो. पुढचा जो भाग आहे त्याचं नाव आहे गळपट्टी म्हणजे कॉलर, आणि उरलेलं जे शरीर आहे त्याला म्हणलं जातं ट्रंक. हे आपण पाहिले की फक्त शुंडपेशीमध्ये पृष्ठरज्जू असतो. हे प्राणी साधारणपणे यांना अकॉन कृमी म्हणतात. अकॉन नावाचं एक फळ आहे, त्यांच्यावरून यांचं नाव पडलेलं आहे. हे प्राणी सागर नविसे असतात, बिळ करून राहतात, हे सुद्धा पाहिलेलं आहे. श्वसनासाठी यांच्याकडे एक किंवा अनेक कल्लाविदरे म्हणजेच फेरेंजियल गिल स्लिट्स असतात. उदाहरण द्यायचं झालं तर बॅलनोग्लॉसस आणि सॅकोग्लॉसस. कॉन्सेप्ट पक्का. मित्रांनो, संपूर्ण युट्यूबवर तुम्हाला आपल्यासारखे व्हिडिओ भेटणार नाही. आपण या ठिकाणी टॉपिक पाहतो आणि टॉपिकवर आयोगाने कशा प्रकारचे प्रश्न विचारले ते पाहतो. त्याच्यामुळे प्रयत्न आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि बेल नोटिफिकेशनला सुद्धा प्रेस करा. आपल्या मित्रांमध्ये सुद्धा ही लिंक शेअर करा. चला मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बेस्ट ऑफ लक. मन लावून अभ्यास करा, झटून अभ्यास करा.